निमाणी बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य, बस चालकांसह प्रवाशांचा जीव धोक्यात. नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील महत्त्वाचे निमाणी बस स्थानक सध्या समस्यांच्या विळख्यात सापडले असून बस स्थानकाच्या आतमध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसह बस चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याच खड्ड्यांमधून एसटी बसेसची दररोज ये-जा सुरू असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निमाणी बस स्थानकातून दररोज शेकडो बसेस विविध मार्गांवर धावतात, मात्र बस स्थानकाच्या आतच रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे बस चालकांना खड्डे चुकवत बस चालवावी लागत आहे. प्रवाशांनाही बसमध्ये चढता उतरताना मोठी कसरत करावी लागते आहे. विशेष म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासूनच निमाणी बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसते आहे. बसेसची सतत ये-जा, प्रवाशांची गर्दी, खड्ड्यांमुळे मंदावणारी वाहतूक यामुळे बस स्थानकातील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडत आहे. बस स्थानकाच्या आत असलेल्या या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास त्यांची खोली लक्षात न आल्याने अपघाताचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरातील महत्त्वाच्या स्थानकातच जर अशी दुरावस्था असेल तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त केला जातो आहे. निमाणी बस स्थानकातून दररोज मोठ्या प्रमाणावर एसटी बसेसची ये-जा होत असताना प्रशासनाला हे खड्डे दिसत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. संबंधित विभागाने तातडीनं पाहणी करून बस स्थानकातील खड्डे बुजवावेत, रस्त्याची दुरुस्ती करावी आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होते आहे.